आपला पुरुषोत्तम योग अध्याय 15 चालू आहे आणि त्यातला आज 16वा श्लोक आपण घेत आहोत. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. कूटस्थ महत्वाची जागा, याचा उल्लेख मी ऑलरेडी स्टार्टिंगला केलेला आहे. मग देव म्हणे, ऐक धनुर्धरा, संसार नगरा माझारी ह्या दोनची पुरुष नांदती बरवे, दोन्ही जे स्वभावे अल्प ऐसे. माझा संसार म्हणतोय तो. कारण त्यांनी केलेला, क्रिएट केलेला प्रपंच आहे हा. संसार आहे, जगत आहे, युनिवर्स आहे. दोनची पुरुष नांदती बरवे, होती जे स्वभावे अल्प ऐसे. अवघ्या आकाशी रात्र आणि दिन, हीच जैशी दोन नांदती गा. तैसे संसाराच्या राजमंदिरात वस्ती लागी येत दोन चिहे. आणि कही तिचा पुरुष जो आहे, नाव तो नसाहे दोहोचेही. होता तो प्रकट गावाही सकट, गिळवणी टाकीत दोघांसिया. परितयाची तो नको आधी वार्ता, ऐक येथे कथा दोघांचीच. तिसरा आहे पण तो दिसत नाही, पण तो जर आला तर दोघांचं अस्तित्व नष्ट होतं असं ते म्हणतात. ते आधी तिसरा नाही सांगत, आधी पहिल्या दोघांची स्टोरी सांगतो. राहावया आले भवग्रामी पाहे, दोन्ही पुरुष आहेत धनंजया. गावात भवग्रामी म्हणजे संसारात. एक तो आंधळा पांगळा अज्ञान, सर्वांग संपूर्ण दुजाचा अंग. परी दोघांची ही एका गावी वस्ती, म्हणून संगती एकमेका. एका नामक्षर, एक तो अक्षर. कोंदला संसार दोघांनीच. अक्षर आणि अक्षर, विनाशी आणि अविनाशी असे आहेत दोघ जण ते. त्यांनीच हा संसार, पूर्ण युनिवर्स, सगळी स्पेस भरलेली आहे. क्षर अक्षर. तरी येथे क्षर पुरुष तो कोण, कोणते लक्षण अक्षराचे. तोची अभिप्राय विस्तारे संपूर्ण, सांगू विवरण ऐका आता. तरी जे जे काही येथे धनुर्धरा, महत अहंकारापासून या तृणाग्रापर्यंत जंगम स्थावर, असे सानथोर विस्तारले. मन बुद्धी लागी काय सांगू फार, होतसे गोचर जे जे काही. गोचर म्हणजे जे जे अनुभवास येतं, कळतं आपल्याला, सेन्स होतो. ते अगदी छोट्या छोट्या तृणापासून, गवताच्या काडी म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, क्षुल्लक वस्तू म्हणजे अगदी छोटी, त्याच्यापासून हलवता येणारे व हलवता न येणारे जंगम स्थावर म्हणजे अगदी डोंगर दऱ्या, ते तर हलवू शकत नाही ना आपण, तर ते तिथपर्यंत. महत अहंकारापासून या तृणाग्रापर्यंत. महत अहंकार म्हणजे जे अंतस्थ ज्या सटल एरियाज आहेत, चित्तबुद्धी मन अहंकार. आणि महत अहंकार म्हणजे जो युनिव्हर्सचा एनर्जी फॉर्म आहे तो, तिथपासून तृण गवतापर्यंत आणि गवतापासून डोंगर दऱ्या जे हलवू शकत नाही तिथपर्यंत. मनबुद्धी लागी काय सांगू फार, होतसे गोचर जे जे काही. आणि मन आणि बुद्धी, ह्या सर्वांना जे जे काही सेन्स होतं ते सगळं, जे जे काही होय पंचभूतात्मक, सापडते देख नाना रूपी. सत्वादी गुणांची टाकसाळ थोर, त्यातून बाहेर पडे जे जे. भूताकार रूपी नानाविध नाणे, घडावया सोने होय जे का. घेऊनी जे धन, काळ जो साचार, खेळतो जुगार निरंतर. विपरीत ज्ञाने जाणिले जे जाय, जया जन्म क्षय क्षणोक्षणी. भ्रांतिरूपी वन तया ते हिंडोन, सृष्टीचे भुवन घडिले जे. परी असो आता बोलणे हे सर्व, जग ऐसे नाव जया लागे. आपण जग म्हणून जे म्हणतो
मग त्या जगात सूक्ष्म, अतिसूक्ष्म पासून ग्रॉस पर्यंत, हेवी जडापर्यंत, सूक्ष्मापासून जडापर्यंत जगत म्हणून जे आपण जेवढं काही त्याला कन्सिडर करतो ते सगळं प्रकृतीच्या रूपे अष्टधा म्हणून मागे विवरून दाविले जे, तेवी छत्तीसही भागी विभागोन क्षेत्र हे म्हणून बोलिले जे. बघा आता लक्षात येईल तुम्हाला, डेफिनेशन्स ना ऍडव्हान्स होत चाललेत. संज्ञा किंवा आपण नाव म्हणतो त्याचं, एखाद्या आज असं आपल्याला भाषेच्या अभ्यासात असतं, कुठलीही भाषा घ्या, समानार्थी शब्द किंवा एकाच दुसरा सांगणारा अर्थ शब्द असं, तर आपण क्षेत्रज्ञ म्हणलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यातच पुरुष आणि प्रकृती म्हणलं. ठीक आहे, क्षेत्र म्हणजे जेवढं आपलं लोअर व्हेइकल्स आहेत, लोअर एनर्जीज आहेत, मग त्याच्यामध्ये सूक्ष्म पण येतं ना, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी सूक्ष्मातच येते ना, ती काही ग्रॉस नाही आहे. म्हणून इथे पण सूक्ष्मापासून स्थावर जंगमापर्यंत, म्हणजे जेवढं हलवू नाही शकत जडापर्यंत, हे सगळं ज्याला पहिले क्षेत्र हे नाव दिलेलं आहे, ते सगळं म्हणजे कळावं म्हणून सांगतायत, ते रेफरन्स देत आहेत. आपण एवढा अभ्यास केलाय क्षेत्राचा, भरपूर विवेचन झालं त्याच्यावर, म्हणजे लक्षात येईल ते कशाबद्दल बोलतात. असो हे मागील आताच मी येथ वर्णिले अश्वत्थ म्हणून जे, आणि तिसरं नाव त्याला अश्वत्थ दिलेलं आहे, जो वृक्ष होता नाशिवंत नाही असा अश्वत्थ वृक्ष. सर्व ते साकार जग स्थूल सूक्ष्म राहावया ग्राम कल्पोनिया, तयाची सारिखे जाहले चैतन्य स्वये विसरवून आपणासी. कुपी प्रतिबिंब आपले पाहोन सिंह खवळून उडी घाली, किंवा जळातील नभावरी जैसे बिंब प्रतिभासे नभाचेची. चैतन्य ते तैसे असोनिया एक होय द्वैतात्मक माया योगे, ह्या परी साकार कल्पोनी नगरी आत्मा निद्रा करी विस्मृतीची. चैतन्य ते तैसे असोनिया एक होय द्वैतात्मक माया योगे. चैतन्य हे एकच आहे, पण त्याला मायाच्या प्रकृतीच्या स्पर्शामुळे, प्रभावामुळे आपल्याला दोन वेगळं दिसतं. ह्या परी साकार कल्पोनी नगरी आत्मा निद्रा करी विस्मृतीची. स्वप्ना माझी शेज देखोनी या चांग पहुडावे मग तेथे जैसे, पार्थ तैशा परी साकार शरीरी देख निद्रा करी आत्मराज. मग मी माझे ऐसेची उच्चारी बरळतात तरी उंच स्वरे, मी सुखी मी दुःखी ऐसे घोरावया लागे निद्रेची या भरा माझी. हा तो माझा बाप ही तो माझी आई, असे कैसा मीही गोरा पान, ना तरी मीही न किंवा सुलक्षण कांतापुत्र धन माझे हे ना. ऐशा स्वप्नापरी होनी आस्वार चैतन्य साचार धनंजया, स्वर्ग संसाराच्या राना माझी धावे तयासी म्हणावे क्षर ऐसे. क्षेत्रज्ञ ऐसेच जया देती नाव जिये दशे जीव ऐसी संज्ञा. मी पूर्ण सगळं पहिले वाचून घेते, मग डिस्कस करेन. क्षेत्रज्ञ ऐसेच जया देती नाव जिये दशे जीव ऐसी संज्ञा, नाव दिलंय त्याला. जयासी आपुला पडोनी विसर सर्व भूताकार झाला जोका, तया जीवात्म्या ते धनंजया पाहे क्षर पुरुष हे नाव देती. स्वरूपे तो पूर्ण म्हणून तत्वता आली पुरुषता तया लागी. पुरुष का म्हटलंय? पुरुष म्हणजे आपण परमात्म्याला म्हणलंय ना आधी, पुरुष प्रकृतीमध्ये. पण जीवात्मा म्हणजे आता इन्कारनेटेड सोल आणि आपला हायर सोल हे वेगळे वेगळे आहेत ना. हायर सोल हा एकदम प्युअर स्टेट मध्ये आहे, हायर इगो, आणि लोअर इगो पर्सनॅलिटी जीवात्मा, जो शरीरात चैतन्य रूपानं फिरत असतो आणि शरीर घेऊन वर म्हटलंय हा माझा मी, माझे वडील, माझं सुख, माझं दुःख, माझी पत्नी, माझं घर, धन, हे जे काय सुंदरता माझी,
जे काही आहे हे सगळं कोण बोलतंय? हे इन्कारनेटेड सोल व्हेइकल्स नाव आपणच समजून सगळं बडबडतोय. तया जीवात्म्या ते धनंजया पाहे क्षर पुरुष हे नाव देती. त्याला क्षर म्हणतात, क्षर. स्वरूपे तो पूर्ण म्हणून तत्वता आली पुरुषता तया लागी. पण तो सोलच आहे म्हणून त्याला पुरुषत्व आलं त्याला. कारण तो सोलचाच लोअर एनर्जी आहे त्याची. आणि म्हणून त्याच्या मागे पण पुरुष हे नाव लागलं. देहपुरी माझी करीतो शयन म्हणून ही जाण पुरुष तो. आणि उपाधीशी तादात्म्यता त्याची झाली असे साची म्हणून या. तयावरी मिथ्या क्षरत्वाचा आळ जरी तो केवळ नित्य सिद्ध. पण तो विनाशी आहे. त्याच्यावर विनाशाचं डाग लागलेला आहे. अविनाशी नाहीये, तो विनाश होणारा आहे. लोअर थ्री व्हेइकल्स, लोअर इगो हे संपणार आहे, नष्ट होणार आहे, नाशिवंत आहे. हलताची जळ जैसे तया संगे उचंबळू लागे चंद्रबिंब. कळत असेल हे मी आता वाचतीये, रिलेट होत असेल की चंद्र वर आहे, बिंब जळात पडलाय. म्हणजे कोण? तर खाली जो उतरतो ते नाशिवंत असतं ना. चंद्रबिंब दिसत नाही हलवल्यानंतर, किंवा तिथे दुसरं काही आलं तर ते दिसणार नाही. हलवलं तर हलणार. म्हणजे आपली लोअर व्हेइकल्स मध्ये जे उचंबळत असतं सगळं, आपल्या भावना आणि आत्म्याचं स्वरूप त्याच्यात पडलेलं असतं, पण ते डचमळत असतं. तैसा उपाधीच्या विकारे हासाचं विनाशी ऐसाचं भासत असे. खरा तो विनाशी नाहीये, पण तो लोअर व्हेइकल्सना अटॅच्ड झाल्यामुळे तो विनाशी ठरतो. कारण म्हणतात ना, संगाशी संग प्राणाशी गाठ. म्हणून खालच्या ग्रॉस एनर्जीशी कनेक्शन बनवायचं नाही. आपली पण तीच स्थिती होते. तसं इथे म्हणलंय, तैसा उपाधीच्या विकारे हासाचं विनाशी ऐसाचं भासत असे. परी ते उदक आटताची जैसे होय दिसेनासे बिंबतेही. पण समजा नदीचं पाणी आटून गेलं किंवा भांड्यातलं पाणी फेकून दिलं तर बिंब गायब. म्हणजे त्याचं काय म्हणू शकतो आपण, त्याचं प्रकटीकरण आहे ते. इल्युजन आहे, इल्युजन. इल्युजन आहे ते, की खाली आहे, चंद्र खाली उतरलाय जमिनीवर असं भासणं, भासमान आहे, नाशिवंत आहे, पण खरा चंद्र वरच आहे. परी ते उदक आटताची जैसे होय दिसे नासे बिंबतेही. तैसा शरीराचा होताची विनाश चैतन्य लयास गेले वाटे. शरीरचा देह टाकला, देह पडला, जीव तो म्हणजे चेतना गेली त्याची शरीराची, की तो विनाश म्हणजे त्याला जाळतात नाही तर पुरतात, दोन पैकी एक काहीतरी संपलं. त्यातनं चैतन्य लयास गेलं असं वाटतं, गेलं त्यातनं. उपाधीच्या योगे जीव चैतन्या ते ऐशा प्रियते क्षणिकत्व. आणि म्हणूनच नाशिवंतपणा येतो त्याला. कारण तो शरीराशी, लोअर थ्री व्हेइकल्स पर्सनॅलिटी, लोअर इगोशी कनेक्ट होतो, अटॅच होतो. याची क्षणिकत्वासाठी सर्वथैव क्षर ऐसे नाव जीवात्म्यासी. आणि हे सगळं वर्णन आतापर्यंतच जीवात्म्याचं केलेलं आहे, इनकार्नेटेड सोलचं केलेलं आहे. इंग्लिश मध्ये इनकार्नेटेड सोल. मी मागे सगळं दाखवलेलं आहे. पपेट घेऊन त्याच्यात हात घालून की कसा आपला आत्मा असं शरीर धारण करतो, ते नाव घेऊन जन्मभर जगतो आणि तो शरीराचं कवर इथेच टाकतो आणि तो पुढच्या प्रवासाला जातो. तो जो जीवात्मा आहे त्याचं नाव क्षर आहे. क्षर. ऐशापरी सर्व जीव चैतन्यासी जाण क्षर ऐसी संज्ञा देती. आता धनंजया ऐक सावधान बरवे वर्णन अक्षराचे. क्षर म्हणजे नाशिवंत. सर्व पर्वतांच्या पंक्ती माझी खासा मेरू असे जैसा मध्यमा भागी.
तैसाची अक्षर पुरुष जो दुजा जाण कपिध्वजा मध्यस्थ तो असो पृथ्वी किंवा पाताळ वा स्वर्ग होती ना त्रिभाग मेरूचे की तैसा धनंजया पुरुष तो जाण राहे उदासीन ज्ञानाज्ञानी ब्रह्मची मी ऐसे जेथे नाही ज्ञान तादात्म्य म्हणून नाही ब्रह्मी किंवा विपरीत ज्ञाने घ्यावे द्वैत तेही हेही पार्थाचेथ संभवेना ज्ञानाज्ञानहीन केवळ अज्ञान तेची रूप जाण अक्षराचे जाय मृत्तिकेचा धूळपणा पूर्ण अघट ही होवोन सॉरी धूळपणा पूर्ण घट ही होवोन राहे नाती जाय मृत्तिकेचा धूळपणा पूर्ण घट ही होवोन राहे नाती मग पार्थातया मृत्पिंडा समान मातीच्या गोळ्यासारखं असे उदासीन सर्वथाजे आटता सागर न लाटा ना नीर तैसी अनाकार दशा जिका जागृतीचा लोप जाहला संपूर्ण आणि पडे स्वप्न हेही नाही तैसी जी का पार्था गाढ निद्रावस्था तैसीच सर्वथा अक्षराची सर्व विश्वाभास जातसे लयास दिसेना प्रकाश सर्व विश्वाभास जातसे लयास दिसेना प्रकाश आत्म्याचाही ऐसी जी केवळ अज्ञान अवस्था तया नाव पार्था अक्षर हे अमावस्या दिनी सर्व कळाहीन मूळ चंद्रपण उरे जैसे तैसे धनंजया रूपते साचार जाणावे अक्षर पुरुषाचे पक्व होता फळ मग वृक्षपण बीजी समावून राहे जैसे तैसा होता नाश उपाधीचा सर्व प्रवेशते जीव दशा तेथे जेथे देहाधिक उपाधी आणिक जीव तोही देख लीन होय जया अव्यक्ताते साच बीज भाव ऐसे असे नाव वेदांतात तेची त्या अक्षर जया अव्यक्ताते साच बीज भाव ऐसे असे नाव वेदांतात तेची त्या अक्षर पुरुषाचे स्थान सुनिश्चय जाण धनंजया जेथोनी हे पार्था विपरीत ज्ञान विस्तारोनी स्वप्न जागृती ते विपरीत म्हणजे असेल त्यापेक्षा निराळ दिसणं नाना बुद्धीची या राना माझी शिरे ऐसी एक उरे अवस्था जी जेथोनी या जीवदशेची कल्पना उपजोनी नाना विश्वासंगे मग दोन्ही ही ती होती जेथे लीन पुरुष तो जाण अक्षरगा क्षर पुरुष तो खेळे रात्रंदिन जगा माझी स्वप्न जागृतींनी त्याची स्वप्न आणि जागृती या दोन अवस्था जेथोनी उद्भवती जया लागी घन अज्ञान सुषुप्ती ऐसे नाव देती सुविख्यात जया माझी एक न राहते न्यून तरी तोची पूर्ण ब्रह्मलाभ स्वप्न जागृतीस पुन्हा न तो घेता तरी म्हणू येता ब्रह्मभाव प्रकृती पुरुष ऐसे मेघ दोन जाहले निर्माण आकाशी ज्या क्षेत्रज्ञाचे पडे जेथे स्वप्न पुरुष तो जाण अक्षरगा आता इथे पहिलं जे वर्णन होतं इथे मी थांबते पहिलं क्षर नावाचं जे वर्णन केलेलं आहे इथे पूर्ण हे सगळं लोअर व्हेकल्सचा क्षेत्र म्हणले म्हणून जो आपण अभ्यास केलेला आहे त्याचं विवरण केलेलं आहे पूर्ण आपल्या 3 व्हेकल्स त्याच्यामध्ये सूक्ष्म पण येतं आणि जड पण येतं इधर पण येतं आणि काय होतं ते सॉलिड लिक्विड गॅस ठीक आहे तर ह्या दोन्ही प्रकारनी जे क्षेत्र बनलेलं आहे सूक्ष्मातलं आणि जडातलं ते सगळं ते क्षेत्राला नाव आहे क्षर
जे पूर्णपणे नाशिवंत आहे, जे पूर्णपणे इल्युजन आहे, हे खरं नाही आहे पण आपल्याला दिसतंय. अश्वत्थ वृक्ष तसाच होता की फैललेला पूर्ण दिसतोय आपल्या जगभर, जड वस्तूंनी, सूक्ष्म एनर्जीनी, आणि आपल्याला भयंकर मोठा वाटतो. युनिवर्स किंवा संसार म्हणतो, आपण प्रपंच म्हणतो त्याला, संसार महासागर म्हणतो. ह्याच्यामधनं म्हटलेलं आहे, अभंगातनं किंवा अ, अ, भजनांमधनं. तो संसार नदी तारुण्या असं म्हटलेलं आहे. तो जो संसार आहे तो क्षेत्र आहे आणि तोच अश्वत्थ वृक्ष आहे. आणि तोच आता इथे या अध्यायात क्षर नावानी व्यक्त केलेला आहे आणि सांगितलेला आहे, जो आपल्याला फिजिकल डोळ्यांनी दिसतो. तो पूर्ण क्षर, जो नाशिवंत आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण वेगळी वेगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यांनी ते समजावून सांगितलेलं आहे की क्षर कसं असतं. तिथून पुढे सुरू झालं अक्षर. ते येतं क्षेत्रज्ञ. म्हणजे आपल्या ह्याच्यात जो पुरुष आहे पण तो सुद्धा पूर्णपणे शुद्ध नाहीये स्थितीत, आणि म्हणून तोही महत्वाचा नाही असं त्यांनी स्टार्टिंगला म्हटलेलं आहे की हे दोन्ही जगभर दिसतात, क्षर आणि अक्षर, दोन पुरुष, पण त्याची काही व्हॅल्यू नाही, तिसरा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर तो तिसरा कोण ते अजून त्यांनी सांगितलं नाहीये. तर हा दुसरा जो आहे, क्षेत्रानंतर क्षेत्र म्हणजेच क्षर म्हणजेच अश्वत्थ, आणि दुसरा आहे क्षेत्रज्ञ आणि अक्षर. क्षेत्रज्ञ म्हणजे तेव्हा आपण जो अभ्यास केला मागच्या अध्यायात, त्याच्यात होता आपला आत्मा, आपल्यातला पुरुष, आपल्यातलं चेतना जी आहे ती क्षेत्रज्ञ होती. जो या शरीराला, क्षेत्राला चालवतो, तो क्षेत्रज्ञ होता. आणि तोच इथे अक्षर रूपाने सांगितलेला आहे. तर आता धनंजया ऐक सावधान, बरवे वर्णन अक्षराचे, सर्व पर्वतांच्या पंक्ती माझी खासा, मेरू असे जैसा मध्यभागी, तैसाची अक्षर पुरुष जो दुजा, जाण कपिध्वजा मध्यस्थ तो. मध्ये असतो ना तो, देह आपला जडात आहे, मध्ये त्याला चालवणारा क्षेत्रज्ञ आहे, अक्षर पुरुष आहे, आणि मग वर पुढे परमात्मा आहे, जो शुद्ध आत्मा आहे आपला. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं त्याची व्यवस्थित आपल्याला समजावून सांगतात ते. तैसाची अक्षर पुरुष दुजा, जाण कपिध्वजा मध्यस्थ तो. मध्यस्थ आहे ना, मध्ये आहे, खाली उतरून तो शरीर चालवतोय. असो पृथ्वी किंवा पाताळ वा स्वर्ग, होती ना त्रिभाग मेरूचे की. तैसा धनंजया पुरुष तो जाण, राहे उदासीन ज्ञाना ज्ञानी, ब्रह्मची मी ऐसे जेथे नाही ज्ञान, तादात्म्य म्हणून नाही ब्रह्मी. त्याला अजून ज्ञान झालेलं नाहीये पूर्ण, क्षेत्रज्ञाला. अशी अवस्था आहे मधली, म्हणून तो ब्रह्माशी एकरूप होऊन राहू शकत नाही. तादात्म्य म्हणून नाही ब्रह्मी, ब्रह्मत्व त्याला प्राप्त झालेलं नाही, असा मध्येच अडकलेला अवस्था आहे त्याची. ना खाली जातोय ना वर जातोय, मध्येच आहे तो. म्हणजे आपली नॉर्मल स्थिती, सामान्य माणसाची आत्मस्थिती, जी आतल्या चेतनेची स्थिती असते ती. किंवा विपरीत ज्ञाने घ्यावे द्वैत, हेही पार्था जेथ संभवेना, ज्ञानाज्ञानहीन केवळ अज्ञान, त्याची रूप जाणं अक्षराचे. पुन्हा ते अज्ञानच आहे, थोडं बहुत कळतं पण पुन्हा ते पूर्ण ज्ञान नाहीच, पूर्ण प्रकाश नाही, अज्ञानच आहे ते. जाय मृत्तिकेचा धूळपणा पूर्ण, घट ही होऊन राही नाती. मग पार्थातया मृत्पिंडा समान, राहे असे उदासीन सर्वथाजे, आटता सागर न लाटाना नीर, तैसी अनाकार दशाजिका. म्हणजे ना इधर न उधर, मध्येच अवस्था होते आपली. आणि आपल्याला अनुभवायला पण येते ती. कुठेतरी आपल्याला कळत असतं की अरे यार, ह्याच्यात आनंद नाही मिळून राहिला, पण नक्की करायचं काय ते पण नाही. अशी आपली जीव अवस्था आपली बऱ्याच जनतेची असते.
की कळत असतं पण ना इकडे जाता येतं ना पूर्ण स्पिरिच्युअलिटीकडे वळता येतं किंवा पूर्ण परब्रह्माकडे जाता येतं, अशी मधली अवस्था. पण आता आपण म्हणू मग तिथे काय करायचं, तिथे आपण काहीच नाही करू शकत इमिजिएट. हा, कारण आपल्या सोलचं जर्नी चालू आहे, तो पूर्ण त्या लेवलवर जात नाही तोपर्यंत आपल्याला सुधारणार पण नाही. म्हणजे प्रश्न येईल म्हणजे काय, मग काय अर्थ आहे? तसं नाहीये. जरी ज्ञान मिळालं, कळलं, तरीही कार्मिक बंधनं सुटत नाहीत ना, जी आपण घेऊन आलेलो असतो. मग ती पुन्हा आपल्याला काही दिवस डायव्हर्ट करतात. मग पुन्हा आपण काही महिने, वर्ष, काही दिवस आपण पूर्ण डायव्हर्ट राहतो. पुन्हा सगळं दुःख सुख भोगण्यात ओलांट्या उड्या मारत राहतो. आणि पुन्हा कधीतरी एकदम जाग येते आणि एकदम परत आपण वापस आल्यासारखं आपल्याला वाटतं, की अरे परत आपण आपल्या स्पिरिच्युअलिटीकडे किंवा आत्म्याच्या प्रवासाकडे वळलं पाहिजे. मग पुन्हा थोडे दिवस आनंद घेतला, पुन्हा काहीतरी होतं. ते काहीतरी का होतं? कारण कर्म पूर्ण संपलेली नाही आहेत. ते बीजामध्ये कारण उरलेली आहेत आणि म्हणून ते सगळं घडत असतं. त्यामुळे हा जर्नीचा पार्ट आहे. त्याचा स्ट्रेस घ्यायचं काम नाहीये. त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी असणं अत्यंत महत्वाचं आहे. फ्लो मध्ये राहणं महत्वाचं आहे. शेवटी किडामुंगीपासून सर्वांपर्यंत, प्रत्येक जीवाला घेतलं, प्राण्यांपासून माणसांपर्यंत जाणारेच सगळे परमात्म्याकडेच. तिसरा मार्ग आहे नाही कुठे जायला, की आम्ही इकडे जातो तिकडे जातो, असं आहे नाही. सगळं म्हणजे आपल्याला दिसतं अमेरिका, लंडन आणि जपान, पण ते पुन्हा इथेच ना जमिनीवर. आत्मस्थितीला पुन्हा जाण्यासाठी तिसरा मार्ग नाहीये कुठे. आपण सगळं जे काही भोगतोय पण जाणारे परत परमात्म्याकडे, घरीच जाणार आहोत आपण आपल्या. हो की नाही? तर त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. मग त्याच्यावर जेव्हा आपल्याला हे कळतं की अरे बापरे, कर्म असतं, हे असतं, ते असतं, म्हणजे बरीच सापशिडीचा गेम चालतो, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. मग त्यातनं लर्निंग घ्यायचं, शिकायचं की अरे बापरे, म्हणजे या गोष्टी आपल्याला मागे खेचणाऱ्या आहेत. मग आपण जास्तीत जास्त सहजता आणून, सहजता हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे इथे. सहजता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, मृदू होऊन, ना कशाचा मनस्ताप करायचा, दुःख आहे म्हणून, आणि सुख आलं म्हणून नाचायचं. तिथे स्थिर करण्याचा, बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करायचा आणि नवीन कर्म क्रिएट करण्यापासून स्वतःला शक्यतो रोकायचं. हे पहा, स्पष्ट सांगते मी, माणसाला ना कळतं. पहिलं तर गोष्ट, मी मानतच नाही अगदी लहान बाळाला सुद्धा सगळं अक्कल असते, कारण तो आत्मा असतो शरीरामध्ये वावरणारा. आपल्याला न कळतं की आपण आता इथे बिझनेस वाढवतोय, डील माणसांची उगीच प्रपंच आपला, का आपण इथे थांबवायचंय. नवीन नवीन ओळखी काढा, मग त्यांना फ्रेंडशिप वाढवा, मग नवीन भानगडी करा. सांगितल्या कोणी? असं आहे. तर त्यामुळे तिथे बघायचं असतं, थांबायचं असतं, वेट करायचं असतं, लक्ष द्यायचं असतं, आत्मा काय बोलतो ऐकायचं असतं. हे फार आवश्यक आहेत ह्या स्टेप्स. आपण आपलं ती मूवी जशी, आपण थिएटरला जातो मूवी बघायला, नाटक बघायला जातो रंगभूमी कलाकारांचं, 3 तास नॉनस्टॉप चालू असतं. आपण ते बघतो, बॅक टू बॅक बॅक टू बॅक घटना घडत असतात, बघतो आणि घरी येतो. गंमत माहितीये, आपण आपलं जीवनही तसेच जगत असतो एखाद्या मूवी सारखे. अरे पण तू त्याच्यामध्ये ऍक्टर आहेस, तुझ्या जीवनात तर तू विचार करू शकतो, कारण आतमध्ये आत्मा आहे. तिथे ते लिहिलेलं स्क्रिप्ट आहे, आपलंही लिहिलेलंच आहे, पण तरी तिथे फ्री विल नावाची गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी रंगभूमी कलाकार इंटेलिजंट असल्यामुळे तिथेही त्यांनी फ्री विल ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, प्रशांत दामले जर एखाद्या ठिकाणी एखादा जोक मारणार असेल किंवा एखादा पंच मारणार असेल, तर त्याला फ्रीडम दिलं जातं की हो बाबा तू घे तुला पाहिजे तसा. तसा तो पंच मारायचा स्पेस ना, आपल्याला बटन आपल्याला पण आहे, पण आपण ते वापरतच नाही ना. आपले बेहकत आपली मूवी लावल्यासारखे नॉनस्टॉप जगत जातो, पॉजच नाही घेत. एक पॉज घ्यायला पाहिजे, विचार केला पाहिजे, आत्मा काय म्हणतो ऐकलं पाहिजे. पहिले आत्मा बोलतोय का माझ्याशी हे बघितलं पाहिजे. आपण जे ऐकतोय ते, कालच सांगितलं, लर्निंग मेथड्सला बघितलं पाहिजे. आपण आपल्याला साठी काय ताट वाढलंय
दुसऱ्याचं ताट न बघता माझ्या ताटात काय आहे ते बघितलं पाहिजे. पॉज घेणं, ब्रेक लावणं, विवेकाला सोबत घेऊन जगणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हा जर्नी वाढत 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 जाणार आहे. एखादी जादूची दोरी असावी तसं. तिथे म्हणजे एंडच नाहीये, एंडलेस आहे मग हा. असंच जर जगत राहिलो तर. आणि म्हणून हे अक्षर जो क्षेत्रज्ञ आहे किंवा विपरीत ज्ञाने घ्यावे द्वैत हेही पार्था जेथ संभवेना ज्ञानहीन केवळ अज्ञान तेची रूप जाण अक्षराचे जाय मृत्तिकेचा धूळपणा पूर्ण घट ही होऊन राहेना ती मग पार्थातया मृत्पिंडा समान असे उदासीन सर्वथा जे आटता सागर न लाटाना नीर तैसी अनाकार दशाजिका जागृतीचा लोप जाहला संपूर्ण आणि पडे स्वप्न हेही नाही. ना पूर्ण जाग होतो आपण, ना आपण स्वप्न बघतो. मधलीच आपली अवस्थेत लटकलेले आपण जगत असतो. असे अनंत जन्म काढले आपण, अनंत काढले, अनंत जन्म काढले. काय बोलायचं. ना आपण पूर्ण जागे झालो, ना आपण पूर्ण झोपेत आहोत. असंच चालू आहे जर्नी. तैसी जी का पार्था गाढ निद्रावस्था तैसीच सर्वथा अक्षराची सर्व विश्वाभास जातसे लयास दिसेना प्रकाश आत्मयाचाही ऐसी जी केवळ अज्ञान अवस्था तया नाव पार्था अक्षर है अमावस्या दिनी सर्व कळाहीन पूर्ण मूळ चंद्रपण उरे जैसे तैसे धनंजया रूप ते साचार जाणावे अक्षर पुरुषाचे पक्व होता फळ मग वृक्षपण बीजी सामावोन राहे जैसे तैसा होता नाश उपाधीचा सर्व प्रवेश ते जीव दशा जेथे जेथे देहादिक उपाधी आणिक जीव तोही देख लीन होय तज्जया अव्यक्ता ते साच बीज भाव ऐसे असे नाव वेदांतात तेची त्या अक्षर पुरुषाचे स्थान सुनिश्चय जाण धनंजया जेथोनी हे पार्था विपरीत ज्ञान विस्तारोनी स्वप्न जागृती ते विपरीत म्हणजे असेल त्यापेक्षा निराळे दिसणे असं खाली अर्थ लिहिलेला आहे. जेथोनी हे पार्था विपरीत ज्ञान विस्तारोनी स्वप्न जागृती ते नाना बुद्धीची या राना माझी शिरे ऐसी एक उरे अवस्था जी जेथोनी या जीव दशेची कल्पना उपजोनी नाना विश्वांसवे मग धोनी ही ती होती जेथे लीन पुरुष तो जाण अक्षरगा क्षरपुरुष तो खेळे रात्रंदिन जगा माझी स्वप्न जागृतीनी त्याची स्वप्न आणि जागृती या दोन अवस्था जेथोनी उद्भवती जया लागी घन अज्ञान सुषुप्ती ऐसे नाव देती सुविख्यात गाढ अशी अज्ञान रूपी झोप घन अज्ञान सुषुप्ती ऐसी नाव देती सुविख्यात जया माझी एक न राहते न्यून तरी तोची पूर्ण ब्रह्मलाभ स्वप्न जागृतीच पुन्हा न तो घेता तरी म्हणू येता ब्रह्मभाव प्रकृती पुरुष ऐसे मेघ दोन जाहले निर्माण आकाशी जा आता हे पूर्ण दोन्ही कुठे निर्माण झाले आता बघा सगळी नावं घेतली इथे त्याने प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि क्षर अक्षर प्रकृती पुरुष ऐसे मेघ दोन जाहले निर्माण आकाशी जा क्षेत्र क्षेत्रज्ञांचे पडे जेथे स्वप्न पुरुष तो जाण अक्षरगा काय सांगू फार भववृक्ष देख जो का अधोशाख असे पार्था तया अश्वत्थाचे मूळ जे साचार रूपते अक्षर पुरुषाचे पुरुष हा ऐसे म्हणू ह्या लागोन स्वरूपे संपूर्ण म्हणून या मायापुरी माझी करीतो शयन म्हणून हा जाण पुरुष हा जो का विपरीत ज्ञानाचा प्रकार दावी एरझार विकारांची तया लागी नेणे जिका निद्रावस्था तोची जाण पार्था पुरुष हा स्वभावे क्षरत्व ठाऊके ना ह्यास ना ज्ञानाविण नाश पावे ना हा म्हणून अक्षर ऐसी ह्याची ख्याती वेदांत सिद्धांती देखसी तू ऍक्च्युली त्याचं स्वभावे क्षरत्व ठाऊके ना यास म्हणजे त्याला नाशिवंतपणा नाहीये
आत्मस्थितीला नाशिवंतपणा नाहीये. ज्ञानाविण नाश पावेना हा. म्हणून अक्षर ऐसी ह्याची ख्याती वेदांत सिद्धांती देखसी तू. ऐसे जीव कार्या कारक जे होय मायेचा आश्रय घेऊनिया. धनंजया जाण तया चैतन्यास अक्षर पुरुष ऐसे नाव. मायेच्या प्रभावाने तो जीव कार्याचं हातामध्ये काम घेऊन तो जन्माला येतो आणि म्हणून त्याला अक्षर हे नाव या चैतन्याला दिलेलं आहे. उत्तम आता तिसरा जो त्यांनी मगाशी वर्णन नाही केला, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं इथे वर्णन झालं, क्षर आणि अक्षर. आता उत्तम पुरुष हा तिसरा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेति उदाहरत यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य अव्यय ईश्वर. अन्यथा ज्ञानाच्या अवस्था त्या दोन लोपती ज्या घन अज्ञानत्वी. अज्ञान ते ज्ञानी बुडोनिया जाय. ज्ञान तेही होय लीन जेथे. जाळोनिया काष्ठ स्वये जळे अग्नी अज्ञाना गिळोनी तैशा रीती. स्वये ज्ञान तेही हारपे साचार आत्मसाक्षात्कार देवनिया. आता थोडस कन्फ्युजन वाटत असेल, असं वाटत असेल की थोडं कळायला अवघड आहे, तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. आपलं क्षर म्हणजे आपलं शरीर, हे ही व्यर्थ आहे, ते नाशिवंत आहे. आता आत्मा, आपण म्हणू आत्मा अक्षर आणि सेकंडरी कसा काय आणि पुन्हा त्याची इथे व्हॅल्यू नाही कशी काय. जर त्याला ज्ञान झालं नाही तर तो पूर्ण व्यर्थ आहे. ठीक आहे, तो लोअर व्हेइकल्स ना अटॅच्ड आहे, काहीच उपयोग होत नाही त्याला. आत्म्याचं आत्मपणही माहिती नसतं. अज्ञानाच्या ह्याच्या कव्हर मध्ये, लेयर्स मध्ये तो जगत असतो, अटॅचमेंट्स मध्ये. ज्ञान झालं तरी फक्त मी आत्मा आहे एवढं फार तर ज्ञान होतं. मागे मी स्टेजेस सांगते बघा, बऱ्याचदा बोलताना मी म्हणते पहिले तर आपण शरीर नाही हे कळलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला रिलेट होईल जर नीट ऐकलं तर. पहिले मी म्हणते की पहिलं स्थिती असते की अरे मी शरीर नाही आहे, या शरीराला मी चालवतोय असं काहीतरी आहे. माझा हात वर केला मी, पण म्हणजे हात वर जातो का? मग मेलेल्याचा का नाही जात? म्हणजे आपल्याला आपला जातो म्हणजे आपण कोणतरी वेगळे आहोत जो हात 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 वर उचलतो आपण. मेलेल्या जड शरीराला म्हणलं तुझा डावा हात वर कर तर तो नाही करू शकत. म्हणजे याचा अर्थ ह्या शरीराला मुवमेंट घडवणारा चैतन्य शक्ती, काहीतरी शक्ती स्वरूपात आतमध्ये आहे, एवढी पहिले चाबी पहिले लोकांना लागते. जेव्हा सुरुवात होते देहाच्या जडत्वातनं बाहेर येण्याला, जेव्हा बुद्धीला सुरुवात होते, चालना मिळते, तेव्हा एवढं क्लिक होतं की काहीतरी सूक्ष्म शक्ती आतमध्ये आहे, जी माझा डोळे चालवते, हात चालवते, पाय चालवते. कलाकारांचं कला हातामध्ये असते, सायंटिस्टची याच्यात बुद्धी असते, ती तेज असते. एखादा प्लेयर असतो त्याच्यामध्ये ते चापल्य असतं, जे खेळाचं प्रभुत्व असतं, ज्ञान असतं. ते काहीतरी वेगळं आहे, हे शरीराला चालवणारं कोणतरी आहे, अज्ञात शक्ती आहे, हे कळतं. ठीक आहे, पण तरीही अज्ञानच आहे, कारण कोण शक्ती, कुठली शक्ती, कुठून आली, काय स्वरूप आहे, हे अजून कळलंच नाहीये. मग त्याच्यानंतर कळतं अरे याला काहीतरी आत्मा, सोल असं म्हणतात. ठीक आहे, मग आत्मा सोल ओके, माझा आत्मा आहे, माझा आत्मा आहे, माझा आत्मा कळला. मग हळूहळू आपल्याला दुसऱ्याचा पण आत्मा कळतो. म्हणजे आत्मा आहे ओके, माझ्यातही आहे आणि त्याच्यातही आहे, सगळ्यात आत्माच आहे. पण पुन्हा इथे अक्षराला पण अज्ञान आहे. आत्मा कळला म्हणून काम झालं का आपलं? नाही, आपल्याला अजून उत्तम पुरुष नाही कळलेला. परमात्म्याशी कनेक्टेड असलेला आपला आत्म्याचं स्वरूप आपल्याला अजून कळलं नाहीये, म्हणून त्यांनी अज्ञान म्हणलेलं आहे. कारण आता इतक्या वेळेला आत्म्याला सुद्धा अज्ञानी म्हटलं नव्हतं. इथे ह्या स्टेपवर का म्हटलं जातंय? कारण आता उच्चांक गाठण्याच्या लेवलवर आपलं ज्ञान ते नेऊन सोडतायत. 15वा अध्याय संपत आलेला आहे, शेवटचे 3 अध्याय उरलेले आहेत. आणि ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज, ब्रह्मज्ञानाचं सांगणारं हे ग्रंथ आहे. आणि म्हणून इथे आत्म्याला सुद्धा त्यांनी
अक्षर म्हटलेला आहे, जो अज्ञानीच आहे असं सांगितलेलं आहे. कारण त्याला उत्तम पुरुषाची अजून ओळख झालेली नाही, म्हणून तो अज्ञानी आहे. आता मला असं वाटतंय कदाचित तुम्हाला हे सगळं इतका वेळ आपण काय वाचलं 16व्या श्लोकात ते कळलं असेल. क्षर अक्षर म्हणजे कोण हे कळलं असेल. क्षर म्हणजे लोअर व्हेइकल्स, आपली पर्सनॅलिटी, लोअर इगो, जड शरीर, मन आणि आपली इमोशनल शरीर, सूक्ष्म शरीर म्हणतो आपण त्याला मराठीत, ते हे तीन मिळून क्षर आहे. आणि या तीनालाच क्षेत्र नाव आहे. दुसरं आहे पुरुष, जो पहिली प्रकृती होती त्याच्यानंतर पुरुष होता, त्यालाच अक्षर म्हटलेलं आहे आणि त्यालाच मागच्या अध्यायात क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे. आत्मा जो क्षेत्राला चालवतो, व्हेइकल्सना चालवतो. पण तरीही तो अज्ञानीच आहे, कारण त्याला फक्त त्याचं अस्तित्व कळलंय. पण त्याचं मूल आधार काय आहे तो त्याला अजून कळलेला नाही, म्हणून अक्षरालाही अज्ञानी म्हटलं आहे इथपर्यंत. आता मग ज्ञानी कोण आहे ते आपण वाचतोय. अन्यथा ज्ञानाच्या अवस्था त्या दोन लोपती ज्या घन अज्ञानत्वी. खोट्यालाच खरे भासवणारं ज्ञान, अन्यथा ना ज्ञानाच्या अवस्था दोन. कोणत्या स्वप्न आणि जागृती, लोपती ज्या घन अज्ञानत्वी. आपलं जे स्वप्न असतं ते जड शरीर. तुम्ही हा सेशन पुन्हा ऐका म्हणजे कळेल. क्षर जे आहे आणि क्षेत्र जे आहे ते आहे स्वप्न. आणि जागृती म्हणजे आपला आत्मा आणि अक्षर आणि क्षेत्रज्ञ. पण ह्या दोन्ही घन अज्ञानत्वी आहेत, म्हणजे पुन्हा त्या अज्ञानाचं स्वरूप आहे. कारण त्याला पूर्ण प्रकाश स्वरूप ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. अज्ञान ते ज्ञानी बुडोनिया जाय, ज्ञान तेही होय लीन जेथे. जाळोनी आकाष्ठ स्वये जळे अग्नी, अज्ञाना गिळोनी तैशा रीती. स्वये ज्ञान तेही हारपे साचार, आत्मसाक्षात्कार देवनिया. जाणण्या वाचोन ऐसे जाणते जे, राहिले सहजे धनंजया. तेची तो उत्तम पुरुष तू जाण, क्षरा अक्षराहून आणि कजो. उत्तम पुरुष या तीन दोघांपेक्षा वेगळा आहे. तो आहे परमात्म स्वरूप आत्मतत्व, तो उत्तम पुरुष. तिजा अखेरीचा असे तोची एक, धनंजया देख सुनिश्चये. तिसरा पण आहे, पण तो गुप्त स्वरूपात आहे. जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही क्षर अक्षराला क्रॉस करून, तोपर्यंत आपल्याला उत्तम पुरुषाचं दर्शन होत नाही. उत्तम पुरुषाचं दर्शनाची जागा आहे कूटस्थ. कुटस्थ म्हणजे आज्ञाचक्र, थर्ड आय. तिथे आपल्याला उत्तम पुरुषाचं दर्शन होतं, म्हणजे ब्रह्माचं दर्शन होतं, म्हणजे परमात्म्याचं दर्शन तिथे होतं. तो आहे उत्तम पुरुष. त्याची तो उत्तम पुरुष तू जाण, क्षरक्षरा अक्षराहून आणि कजो. तिजा अखेरीचा असे तोची एक, धनंजया देख सुनिश्चये. निद्रे आणि स्वप्नापासून या भिन्न जागृतीचे ज्ञान विशेषत्वे. मृगजळ आणि रश्मीहून फार वेगळे साचार सूर्यबिंब. काष्ठा, आता सूर्य सूर्य वेगळा ना, सूर्यकिरण वेगळे आणि मृगजळ आपल्याला भासतं ते वेगळं. कळतात तीन प्रकार. सूर्य तर सूर्य आहे ना, ओरिजिनल स्टेट आहे. तसं उत्तम पुरुष परमात्म तत्व आपल्या आतलं, जेव्हा आत्म्याला कळतं की अरे मी तर ऍक्च्युअल सन एनर्जी आहे, सन आहे, मी नुसता लाईट पण नाही आहे. पण आधी कळण्यासाठी आपण सुरुवात कशी केली आहे की आपण एक एक किरण आहोत सूर्याची. तुमच्यात एक पडलेला आहे रे, माझ्यात एक रे आहे, त्याच्यात एक रे आहे, ह्याच्यात एक आहे, अशी आपण करून सुरुवात करतो. पण आता हे बेसिक नाही ना राहिलं. आता ऍडव्हान्स लेवलचं रियालिटी सांगायची वेळ आली, ब्रह्मज्ञानाची वेळ आली, ऍक्च्युअल देण्याची. तेव्हा माणसाला म्हणजे त्या सोलला, योग्याला कळतं की अरे
मी ह्याही पलीकडे आहे आणि मी अफाट आहे आणि मी प्रत्यक्ष फॉर्मलेस आहे. सूर्य डायरेक्ट प्रचंड एनर्जी आहे मी. हे जेव्हा कळतं तेव्हा ते मृगजळ तर गेलेलंच असतं आणि त्याचे किरणांची स्वरूपता पण गेलेली असते. असं ते सूर्यबिंब आपण आहे. आणि मग तो आविर्भावच आपला वेगळा असतो, कारण आपल्याला सत्य कळलेलं असतं. काष्ठातील अग्नी काष्ठाहून भिन्न, अक्षराहून तैसाची तो. नदी नदान सर्वा एकत्र करोन सर्वथा होन मर्याद. कल्पांती सर्वत्र एकची सागर प्रकटे साचार संपूर्णत्वे. किंवा रात्री गिळावी सहजे कल्पांतीच्या तेजे जैशा रीती. तैसी निद्रा स्वप्न जागृतीची वार्ता नाहीच सर्वथा तया ठाई. मग आहे नाही कळे नाही जेथे संपूर्ण लोपते द्वैत अद्वैत. स्वानुभव तोही जातसे जिरोन सर्वथा दिपून जया ठाई. मला अनुभव आला असं पण आपण म्हणू शकत नाही. पुन्हा द्वैत आलं, मी वेगळा. मला जेव्हा म्हणजे मला सोडा, योग्याला जेव्हा दर्शन होतं, ब्रह्मतत्वाचं अवस्था येते, ब्रह्मलीन होण्याची अवस्था येते, एकरूपतेची. ब्र- अहम ब्रह्मास्मी असं जेव्हा येतं की मीच तो आहे, तिथे तो मीही गळून पडतो, तोच आहे. आणि म्हणून इथे म्हणलंय ऐसे स्वानुभव तोही जातसे जिरोन. मला अनुभव आला असं आपण म्हणायला मलाच उरत नाही गे. इतकं जास्त उच्च अवस्था आहे ती. स्वानुभव तोही जातसे जिरून सर्वथा दिपून जया ठाई. कोणाला सांगायचं अनुभव आला? सगळीकडे मीच आहे व्याप्त. कोणाशी बोलू? त्यामुळे निशब्द होतो. वर्ड्स उरत नाही तिथे, भाषा उरत नाही, भावना उरत नाही, जाणीवा उरत नाही, सांगण्यासारखं काही उरत नाही. अशी ती अवस्था आहे. ऐसे स्वयं सिद्ध अर्जुना जे काही पुरुष तो पाही उत्तम गा. तया पुरुषा ते परमात्मा नाव परी तेही जीव सापेक्षत्वे. काठी उभा तोची सांगू शके पार्था बुडाल्याची वार्ता जैशा रीती. तैसे विवेकाच्या राहुनी या तिरी वेद चर्चा करी तयासी गा. या लागी पुरुष क्षराक्षर दोन्ही सर्वथा देखोन सोपाधिक. पलीकडे आत्मरूप ते म्हणून नाम त्या लागून परमात्मा. आणि त्याचं नाव काय आहे उत्तम पुरुषाचं? परमात्मा. उत्तम पुरुषाचं दर्शन कुटस्थात होतं म्हणजे कोणाचं होतं? परब्रह्माचं दर्शन आज्ञाचक्राच्या ठिकाणी कुटस्थ म्हटलेला आहे. कुटस्थ हा शब्द क्रियायोगामध्ये अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे. कुटस्थामध्ये दर्शन होतं. कुटस्थामध्येच दर्शन होतं ध्यानामध्ये. आणि ते आहे थर्ड आय. आज्ञाचक्र म्हणायची जागा आहे, पण त्याच्या मागे एक पॉइंट आहे, एक पर्टिक्युलर पॉइंट आहे. पण दाखवायचं कळण्यासाठी म्हणून आज्ञाचक्र म्हणतो आपण. ठीक आहे. तर तिथे दर्शन होतं एनर्जी फॉर्म मध्ये. एनर्जीचा प्रेझेन्स तिथे दिसतो आणि मग ते म्हणजे काय बोलू आता, मी शब्द नाही आहेत तिथे सांगण्यासारखं काही नाही. तो अनुभवाचा भाग आहे. काठी उभा तोची सांगू शके पार्था बुडाल्याची वार्ता जैशा रीती. तो बाहेर उभा असेल तो सांगेल की अमुक अमुक बुडाला. तैसे विवेकाच्या राहुनी तिरी वेद चर्चा करी तयाची गा. ह्या लागी पुरुष क्षराक्षर दोन्ही सर्वथा देखोनी सोपाधिक. पलीकडे आत्मरूपते म्हणून नाम त्या लागून परमात्मा. सगळ्याच्या पलीकडे आहे, क्षर अक्षराच्या पलीकडे ते आहे पुरुष तत्व, आणि म्हणून त्याला परमात्मा हे नाव दिलेलं आहे. परमात्मा शब्दे ऐसा परिसाच पुरुषोत्तमासीच ओळखावे. परमात्मा हा शब्द पुरुषोत्तमासाठी बोललेला आहे. उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. त्याच्या व्यतिरिक्त उत्तम पुरुष कोणी असू नाही शकत, कारण तोच आहे, त्याचंच सर्वस्व आहे.
नाहीतरी पार्था मौनेची वर्णन होतसे संपूर्ण जयाचे का. बोलण्यासाठी काही उरत नाही, नुसता अनुभव. आणि शेवटी तो अनुभवही नाही, कारण अनुभव म्हटलं तर परत आपण अनुभवणारे वेगळे होतो. म्हणून अनुभव सुद्धा बोलता येत नाही. मजा लुटायची फक्त, काही शब्द बोलायचे नाही, कारण बोलणार कोणाला, काय सांगू मी. न जाणता काही होय ज्याचे ज्ञान, ऐसे विलक्षण स्वरूपे जे. न होताची काही ब्रह्म जीव शिव, असे स्वयमेव वस्तू जिता. जेथे सांगते ते सांगणे होऊन गेले मावळून सोहम तेही. निशब्द होतो जिथे ही अवस्था येते, ज्या योग्याची, ज्या साधकाची जिथे अवस्था येते ना, तिथे बढाई मारण्यासारखं काहीच उरत नाही, त्याला शब्दच नाही उरत. कारण इतकं प्रचंड त्याला, म्हणजे रिअली हे फिलिंग येतं की कोणी आहेच नाही, मीच सर्वस्व व्याप्त आहे. कोणाशी बोलू, काय सांगू, कुठल्या भावनेत सांगू, काहीच नाही उरलं. म्हणजे म्हणजे जर असं इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करा, मी एवढ्या कल्पनेपर्यंत नेऊन तुम्हाला सांगू शकते की इमॅजिन करा की अख्ख्या युनिव्हर्स मध्ये फक्त तुम्ही आहात. फक्त एक सिंगल तुम्ही आहात. आणि कळतंय की अरे हे युनिव्हर्सही मीच क्रिएट केलंय, मीच त्याला सांभाळतोय, मीच त्याची देखरेख करतोय, आणि मीच याला धरून ठेवलेलं आहे सगळ्याला, आणि मीच आहे. आणि मग इमॅजिन करा की तुम्हाला हे सांगायला तरी कोणी आहे का, सांगावं तरी वाटेल का. जस्ट इमॅजिन. ह्याच्या पलीकडे मी ह्याची सेन्स नाही करवून देऊ शकत. हे नद्या, डोंगर, घर, बिल्डिंग सगळं बाजूला ठेवा, आणि असं समजा की युनिव्हर्स मध्ये, स्पेस मध्ये यू आर अलोन ऍट ऑल, आणि तुम्हीच रक्षण करता आहात, तुम्हीच क्रिएटर आहात, आणि तुम्हीच सर्वस्व आहात. मग तिथे बोलावं तरी वाटेल का. असं वाटेल शांत, ते महादेव असतात ना, त्या स्थितीत जायला होईल. भयंकर शांतता, प्रचंड शांतता. अगदी काही उंकी चूक करावं नाही वाटणार. त्याच्याबद्दल इथे बोललेलं आहे. न जाणता काही होय ज्याचे ज्ञान, ऐसे विलक्षण स्वरूपे जे. न होताची काही ब्रह्मजीव शिव, असे स्वयमेव वस्तुजी का. जेथे सांगते ते सांगणे होऊन गेले मावळून सोहम तेही. मीच तो, असं म्हणायला पण तो आणि मी इथं वेगळा झालो ना, आपण जेव्हा सोहम म्हणतोय तेव्हा पुन्हा सेपरेशन आलं, पण तेही मावळून गेलं. एकच. द्रष्टा दृश्य भाव, हारपला सर्व. दर्शनासी ठाव मग कोठे. कोणी कोणाचं दर्शन घ्यायचं, कशाचं दर्शन घ्यायचं, दर्शन घेणारा कोण, आणि दर्शन असलेली वस्तू कोणती, हे काहीही उरत नाही. मीच एक आहे, सर्वत्र व्याप्त आहे प्रचंड शक्तीनं. डोळे बंद करून इमॅजिन करा, अगदी काही सेकंद, मिनिट, एक झलक बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल तुम्हाला की ती काय आहे स्थिती. परिबिंबा आणि प्रतिबिंबा माझी, स्वभावे प्रभाजी असे नित्य. न लाभे ती हाती म्हणो नाहीच, ऐसे तरीसाच म्हणू एका. आता मला या क्षणाला हे सगळं थांबून शांत बसावं वाटतं. ऍक्च्युली माझा एक अनुभव आहे वापीमध्ये असताना. थोडस एक्सप्लेन करते म्हणजे कळेल मी इतका वेळ काय बोलतेय ते. आता मला नाही माहिती, मी ते म्हणत नाहीये की मला ही अनुभूती आली असं, बट माझा एक्सपिरियन्स सांगते. मी अशीच बसले होते आणि काहीतरी वाचत होते मी पुस्तक, ऍक्टिव्हिटी चालू होती माझी. आणि सकाळपासूनच मला व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज माझ्या काहीतरी, माझ्या वेगळं आहे मला फील होत होतं. म्हणजे मला मला फिजिकल याच्यातलं
आय डोंट नो, काहीतरी विचित्र होत होतं मला. असं वेगळं काहीतरी होत होतं, सकाळपासून फील होत होतं. आणि अशी साधारण 1:30-2 ला मी, म्हणजे नॉर्मल रुटीन मध्ये मी बसले होते पुस्तक वाचत काहीतरी. आणि ऑल ऑफ सडन मला उघडे डोळे, हा माझे डोळे उघडेच होते, मी काही ध्यान ध्यान बिन काही नव्हतं. मला नाही माहिती ते काय अनुभव होता. मी नाही म्हणत की मला काही काय अनुभव आला वगैरे. जस्ट मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. ऑल ऑफ सडन माझे डोळे उघडे आहेत आणि मला असं वाटलं की मी एक अशा वेगळ्याच एनर्जी फॉर्म फॉर्म मध्ये आहे, वेगळा फॉर्म आहे माझा काहीतरी. आणि माझ्या हातात असं काहीतरी असं मोठं असं हातात काहीतरी आहे, असं जसं त्रिशूळ असतं ना. पण ते वरचं त्रिशूळ नाही दिसलं मला, हातातला असा रॉड दिसला माझ्या. असा हातात रॉड आहे आणि मी अशी बसली आहे. कुठे? तर एका ग्रहावर बसले, मोठा ह्यूज असा एक प्लॅनेट होता. आणि असे पाय सोडून आपण बसतो ना एखाद्या कट्ट्यावर वगैरे, तशी मी बसली आहे. असं मस्त पाय सोडले, तो ग्रह माझ्या खाली एखादा दगड असल्यासारखा होता आणि मी अशी बसले, हातात एका माझ्या असं ते काहीतरी होतं, असं रॉड सारखं. आणि मी अक्षरशः बघतेय सगळ्या युनिव्हर्सला. आणि त्या क्षणाला वाटलं की मी एकटीच आहे. आणि असं वाटलं की मी याचं संरक्षण करतेय, हे जे काही समोर सारा पसरलाय तो. आह, आणि मी केअर टेकर आहे, मी बघतीये काय चाललंय, युनिव्हर्सची काळजी घेतेय. आणि बस मी बसली आहे आणि प्रचंड शांतता होती तिथे. माझे डोळे उघडे होते फिजिकल प्लेन मध्ये, जिथे घरात मी बसले होते. आणि उघड्या डोळ्यांनी मला काही क्षण, म्हणजे बरेच किती वेळ गेला याच्यात माहिती नाही, मला मलाच अंदाज नाही. आणि त्या दिवशी सकाळपासनं मला अनइझी काहीतरी होत होतं, वेगळंच काहीतरी फील होत होतं. त्यामुळे मी स्वयंपाक नाही केला त्या दिवशी. मला असं उठून काही करावं वाटत नव्हतं. तर मुलगी शाळेतनं आल्यानंतर मी सोप्यात सोपं काय करू शकतो आपण? आपण एक पिझ्झा ऑर्डर करू शकतो, हो की नाही? बसल्या बसल्या, तब्येत बरी नाही काय नाही. तसा मी आपला हे सगळं व्हायच्या आधी, हे या या स्टेटमध्ये जायच्या आधी ऑर्डर प्लेस करून मोकळी झाले होते. ठीक आहे. आणि आणि ही यायच्या आधी, जस्ट काही वेळ आधी, मला माझा हा एक्सपिरियन्स मध्ये आला. आणि अक्षरशः मला असं वाटलं कोणी नाहीये आणि मी शांत बसलेली आहे तिथे. काय करत होते कोणाला माहिती. पण मला असं फील आला की काहीतरी मी केअर टेकर आहे, मी काळजी घेते, हे सगळं करता करविता म्हणतात ना, की वन 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 अँड ओनली वन. तशीच अवस्था माझी होती. आणि ही आली घरात, चेंज करून आली. खायला घेतलं. मी काही नाही, मी डोळे उघडेच होते, मी काही ध्यानात बिनात नव्हते. त्यामुळे तिने आवाज दिला, मी उठले माझ्या जागेवरनं. आणि ते काही मी 1-2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, मला नाही माहिती किती वेळ चालला हा स्टेट. आणि अशी उठून मी रोबोट सारखी मी उठले आपल्या जागेवरनं, कारण मी शुद्धीतच होते तशी बघायला गेले तर. बसले जेवायला. ती मोठ्या आनंदाने पिझ्झा खाते, बिकॉज इट इज फेवरेट थिंग फॉर किड्स. आणि मी हातात असा पिझ्झाचा पीस घेतला आणि मला कळेच ना मी हे खाते काय. मला असं वाटलं पता नाही कुठल्या दुनियेतलं हे फूड आहे आणि हे काय आहे, याला काय म्हणतात. आणि मी म्हणजे ती, फॉर एक्झाम्पल आता इथे जर मला काय सेन्स झालं, कारण मी अर्धवट अवस्थेत होते मी, वर खाली अशी विचित्र अवस्था होती माझी. त्या रावण मूवी मध्ये तो कसा ते मदरबोर्ड खाताना दाखवलाय, शाहरुख खान, जो दुसरा रोबोट असतो, त्याला तो जेवणाच्या टेबलवर तो मदरबोर्ड खात असतो. लिटरली मला तशी वाली फिलिंग आली की मी हे काहीतरी दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी वेगळं खातीये मी, म्हणजे माझं नाहीये हे फूड. मला मला याची आवश्यकता नाहीये, मी खातीये. आणि मुलीला माझ्या कळलं की काहीतरी गडबडलंय माझं, कारण मी असं विचित्र बघत होते, मी काही रिॲक्टच करत नव्हते. ते किती छान आहे, काय टेस्टी आहे, हे आहे ते. तर तिनं माझा असा हात धरला आणि जेव्हा तिचा मला स्पर्श झाला हाताला, तेव्हा मी टोटली ग्राउंडवर आले. आणि मग मला एकदम रडायला आलं, म्हणजे नुसतं रडायला आलं.
भयंकर रडले मी. आणि तेव्हा मी रियालिटीमध्ये फिजिकल बॉडीमध्ये आले ऍक्च्युली. तिने मला घट्ट मिठी मारली तेव्हा मी पूर्ण ग्राउंडिंग झालं माझं. आणि मग मी तिला सांगितलं माझ्याबरोबर काय झालं. तर आता हे मी ह्याच्यासाठी शेअर केलं, माझा काही ग्रेटनेस सांगण्यासाठी नाही, पण तुम्ही कुठेतरी तो डोळे बंद करून जर ही ब्रह्मत्वाची जी स्थिती आहे त्याचा जर डोळे बंद करून अंदाज घ्यायचा ठरवला, जे इथे म्हटलेलं आहे, न होताची काही ब्रह्म जीव शिव असे स्वयमेव वस्तू जिका, जेथे सांगते ते सांगणे होऊन गेले मावळून सोहम तेही, द्रष्टा दृश्य भाव हारपला सर्व, दर्शनासी ठाव मग कोठे. ही ती अवस्था आहे जी इथे म्हटलेली आहे. परिबिंबा आणि प्रतिबिंबा माझी स्वभावे प्रभाजी असे नित्य, न लाभे ती हाती म्हणून नाहीच, ऐसे तरी साच म्हणू एका, नाका फुला माझी असे जो सुवास, जरी लोचनास दिसे ना तो, तरी नाही ऐसे म्हणू नये जैसे, तैसेची हे ऐस असे धनंजया, तरी द्रष्टा दृश्य जाता हरपोन उरे स्वयंपूर्ण परमात्मा. द्रष्टा बघणारा आणि दृश्य हे हरपून गेल्यानंतर उरतं काय? फक्त परमात्मा उरतो, स्वतः उरतो आपण. परी जो काहेची स्वानुभवे पाहे, तेची तया आहे रूप जाण, प्रकाशा वाचून असे जो प्रकाश, भरी अवकाश स्वरूपे जो, करावा श्रवण नादेची जो नाद, स्वादेची जो स्वाद चाखावा गा, आनंदे आनंद भोगावा जो देख, सुखा लागी सुख लाभ जेथे, तेजासी ही तेज प्राप्त जेथे झाले, शून्य ही बुडाले महाशून्य. जे सगळं आहे ते मीच आहे. सुखाचं म्हणायचं तर सुख मीच, सुखाला काय सांगू मी. आनंद पण मीच, तेज पण मीच. नाद कोणता तर तोच ब्रह्मनाद, तोच मीच आहे. चव म्हणावी ती सुद्धा खालच्या लेवलची झाली, लोअर व्हेकलची. पण काय म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही. जो का पूर्णत्वाचा होय परिणाम, उत्तम पुरुष उत्तम होय जो का, शेवट जो आहे, फ्रूट जे आहे, तो आहे उत्तम पुरुष परब्रह्म. तेवी विश्रांतीचा विसावा जो झाला, व्यापोनी उरला विश्वासीही. विश्वाला व्यापून तो उरलाय स्वतः एकटा, सगळं मीच आहे तो म्हणतोय. अशी जी अवस्था आहे तो उत्तम पुरुष. धनंजया जेथे लयाचाही लय, ऐसा जो का होय परिपूर्ण. अशा पद्धतीनं आपण एकरूप म्हणजे लय पावलो पाहिजे. बहुतापासोन असे जो बहुत, सर्वा परिश्रेष्ठ असे जो का, न हो निरूपे दावी रूपे पण, नेण त्यासी जाण शिंप जैसी, किंवा सोने जैसे नाना अलंकारी, न लपता तरी गुप्त राहे, तरी तैशा परी विश्व न होता आपण, करी जो धारण विश्वा लागी. असो जळा आणि तरंगा लागोन, पार्था भिन्नपण नसे जैसे, तैसे आपुलिया अस्तित्व प्रकाशे, आपणची भासे जगत्वे जो. आपणच जगाच्या रूपानं सर्वत्र व्याप्त आहे, अशी ती अवस्था आहे. जळीची या बिंबा चंद्रहाची जाण, होतसे कारण जैशा रीती, तैसा विश्वाची या संकोच विकासे, सर्वथा हा भासे आपणची. असो रात्र किंवा असो दिनमाण, द्विधा म्हणे नव्हे जाण भानू जैसा, तैसा तैसे हो किंवा लय पावो जग, स्वभावे अभंग असे जो का, तयाच्या सारिखा असो तोची एक, न दुजे आणि क धनंजया. एकच आपणच, फक्त दुसरं काही नाही तिथे, काहीच नाही, अशी ती अवस्था आहे. यस्माक्षरमतितो हमक्षरादपि चोत्तमः, तोस्मी लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तम. प्रकाशी जो नित्य,
आपणा आपण नाही दुजेपण दया ठाई, तो एक उत्तम क्षराक्षरातीत उपाधिरहित पुरुष मी, म्हणून या वेद आणि लोक सर्व मज देती नाव पुरुषोत्तम. क्षर अक्षराच्या उपाध्यां पलीकडे आहे तो आहे परब्रह्म, ब्रह्मन, कॉस्मिक परब्रह्मन. ओनली वन अँड वन, दुसरं कोणी नाही. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तम, स सर्वविद् भजति माम सर्वभावेन भारत. ज्ञान सूर्योदये ऐशा परिमाते पुरुषोत्तमाते ओळखे जो, जैसे झोपेतून येता जागेपण मावळते स्वप्न एकाएकी, तैसे जया लागी होता आत्मज्ञान विश्व हे संपूर्ण मिथ्या झाले. ह्या आत्मज्ञानाची परमात्म ज्ञानाची बात इथे केलेली आहे. नुसतं मी आत्मा आहे इथपर्यंतच कुठे तरी पण ते खालीच झालं. तैसे जया लागी होता आत्मज्ञान विश्व हे संपूर्ण मिथ्या झाले. ना तरी दोरीची येताची प्रतीती सर्पत्वाची भ्रांती फिटे जैसी, तैसे माझे ज्ञान होताची जयास मिथ्या विश्वाभास मावळेगा. ज्याला परमात्मा कळला त्याला विश्वाचा आभास हा मिथ्या आहे, हे इल्युजन आहे, हे पक्क कळून जातं. कारण इंटरेस्टच उरत नाही. ते तत्वाची एनर्जीच इतकी भयंकर, काय म्हणजे बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ती इतकं जबरदस्त आहे की त्याची गोडी लागल्यानंतर हे सगळं खोटं आणि बेकार वाटायला लागतं. नॉनसेन्स बिलकुल. तैसे माझे ज्ञान होताची जयास मिथ्या विश्वाभास मावळेगा. अलंकारी साच जाणे जो सुवर्ण अलंकारपण तया मिथ्या, तैसे जेणे मज जाणोनी तत्वता सांडिली सर्वथा भेदबुद्धी. आपणा सकट सर्व ही ते मीच, जाणोनी हे साच म्हणे जो का. स्वयंसिद्ध सच्चित आनंद निधान सर्वत्र संपूर्ण मीच एक, तया लागी ज्ञान झाले सर्व काही ऐसे बोलणेही तोकडेच. की तो ब्रह्मरूप जाहला म्हणून तया द्वैत भान नाही कोठे, मिठी द्यावी जैसी आकाशे आकाशा योग्य तोची तैसा मत भक्तीसी. जो सांगतो ना की मला दर्शन झालं, मला असं आहे, माझं हे आहे ते आहे, म्हणजे पुन्हा तो मी वेगळा आहे ना. तो मी वेगळा असतो तिथे पण अजूनही रिमेनिंग आहे. स्टडी कंप्लीट नाही आहे. ते सांगायची गरज नाही आहे. काम करताना पण सांगायची गरज नाही. काम म्हणजे सर्व्हिस करताना किंवा तुम्ही जे कार्य करायला आलाय ते करताना पण माझे गुरु जनार्दन स्वामी खेर काय ते काय प्रत्येक घरी जाऊन सांगत नव्हते की मी विष्णूचा अवतार आहे, अमुक आहे तमुक आहे. पण त्यांनी जी दर्शनं दिलेली आहेत किंवा अगदी गूढ याच्यामध्ये ज्यांना त्यांनी एक्सप्लेन करताना प्रश्नांची उत्तरं देताना फक्त एकट्यामध्ये सांगितलेलं आहे तेवढंच. असं काय स्टेजवर बसून आपलं सांगितलं नाहीये. कारण जिथे सांगणं उरतं तिथे अनुभव अधुरा आहे. तो इनकम्प्लीट आहे, रियालिटी नाही झालेली पूर्ण. शब्द शब्दातीत जातो मनुष्य, शब्द नाही उरत तिथे. सांगण्याची गरज नाही आहे, कारण सर्व त्याचं आहे आणि त्याचंच काम आपण करतोय. मग तिथे मला अनुभव आला असं म्हणण्यामध्ये काही सेन्स नाही आहे. कळतंय? हे आहे ते इतकं स्पिरिच्युअल मॅच्युरिटी म्हणतो आपण. मोठे जे महायोगी जे आहेत, ग्रेट बिंग्स म्हणजे ग्रेट सेंट्स आणि आहेत, ते काही ढिंडोरा पिटत नव्हते. मला हे झालं, मला ते झालं, मला ते झालं, मी हे आहे, मी या स्टेजमध्ये तमकाय डमकाय. जस्ट त्यांनी काम केलं, त्यांना काम करायला आले ते केलं आणि निघून गेले. तिथे जोर शोर काही उरत नाही, शब्द उरत नाहीत. शब्दाच्या पलीकडे शांत काम केलं आणि निघून गेलं. ही स्थिती यायला पाहिजे. जोपर्यंत ती नाही तोपर्यंत ते पूर्ण नाही आहे जर्नी. की तो ब्रह्मरूप जाहला म्हणून तया द्वैत भान नाही कोठे.
मिठी द्यावी जैसी आकाशे आकाशा योग्य तोची तैसा मदभक्तीसी. आणि असाच माणूस माझ्या भक्ती करण्याला योग्य आहे असं म्हणलं ते. क्षीरार्णव क्षीरार्णवपणे क्षीरसागरासी पाहुणेर जैसी करावी गा. किंवा अमृताची होऊन आपण अमृती मिळवून जावे जैसे. शुद्ध सुवर्णाशी जावया मिळवून शुद्धची सुवर्ण हवे जैसे. तैसी प्राप्त झाली मद्रुपतासाच संभवे तरीच भक्ती माझी. होती सिंधूहून गंगा जरी भिन्न सिंधुसी मिळवून जाती कैसी. म्हणून मद्रूप झाल्या वाचून रिघणे कोठून भक्तीत. सर्वापरी लाट सागरी अभिन्न तैसा जो भजन करी माझे. सूर्य आणि प्रभा होती जैसी एक तैसीच ती देख त्याची भक्ती. ते सागराला मिळतात सगळ्या नद्या आपल्या भारतातनं. त्या तिथे गेल्यावर म्हणतात का अरे मी गंगा आहे हं, अरे मी यमुना आहे हं. ते झाल्या ना सागराला मिळून सागर रूप झाल्या. तिथे त्यांचं स्वतःची आयडेंटिटी उरत नाही. तिथे त्यांना शब्द उरत नाहीत. ते समुद्राचं समुद्र पण घेतलेलं असतं त्यांनी. ते एकरूप झालेले असतात. ते समुद्राच्या पाण्यात आपण वेगळे नाही करू शकत. गंगा यमुना सरस्वती कावेरी यांना आपण दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. तशीच ती अवस्था आहे. आणि म्हणून नद्या आणि सागराची उपमा त्यासाठीच दिलेली आहे. कारण ते नदीला नदी पण उरत नाही. स्वतःचं अस्तित्व उरत नाही. मी समुद्राला मिळाले असं सांगायला ती तिथे शिल्लक नसते. तेच मगाशी सांगत होते. मला अनुभव आला. मी याचा अमुक आहे. मला अमुक मुक्ती मिळालेली आहे. हे सांगायलाच ते उरत नाही. सांगावं का लागतंय? हा प्रश्न सांगणाऱ्यांनी विचारला पाहिजे स्वतःला. मला सांगावं का लागतंय? आपण काम करायला आलो, काम करा आणि निघून जायचं गपचूप. गायब झालं पाहिजे एकदम एका रात्रीत. काम करायचं आणि कुठे गेले हे? गेले, सोडून गेले, संपलं त्यांचं काम. ऍक्च्युली असं आहे. जे आपले कार्य संपवलं. इवन आपले हेच घ्या, गजानन महाराज घ्या, आपले साईबाबा घ्या, किंवा अक्कलकोट स्वामी घ्या. ते काही ढिंडोरा पिटत बसले नाही ना. ज्या वेळेला त्यांचं संपलं कार्य ते निघून गेले. आपले श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती गपचूप त्यांनी अगदी क्लोज दोन चार यांना सांगतात ते. का तर त्यांचं डिव्होशन खूप असतं. आणि त्यांना प्रिपेअर करण्यासाठी मागणं येणाऱ्या जमावाला कंट्रोल करण्यासाठी तेवढ्या दोन चार भक्तांना अगदी सतत सतत 24 तास सोबत असलेल्यांना दोन चार जणांना सांगून त्यांनी अवतार कार्य संपवलेलं आहे. ढिंडोरा पिटून नाही. त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी खूप सिरियस आहेत. आणि त्या वेगळ्याकडे जातात म्हणजे आताच्या जमान्यामध्ये. पण रियालिटी ही आहे. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारता. गुह्यतम शास्त्र म्हटलंय. अत्यंत गहन शास्त्र, गुह्य विद्या, गुप्त ज्ञान इथं दिलेलं आहे. असो येथवरी आरंभापासून तत्व जे गहन सांगितले. आरंभापासून पहिल्या अध्यायापासून सांगितलंय ते गुप्त ज्ञान डिस्कस केलेलं आहे आपल्याशी. ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. उपनिषद रूपी कमल पराग परिमळ चांग असे जे का. उपनिषद उपनिषदां हे हे वेदांमध्ये कन्सिडर केलं जातं हे भगवद्गीता. सर्व ही शास्त्रांचा करोनी अभ्यास योग्य काठायास एक चीज आहे. व्यासबुद्धीद्वारा वेदांते मंथोनी काढिले जे लोणी नित्य सिद्ध. तीही ज्ञानरूपी अमृताची गंगा लाभलीसे जगा गीता रूपे. आनंद चंद्राची 17वी कला असे ही निर्मला जीवदात्री. मंथोनी विवेक रूपी क्षीरार्णव लक्ष्मी अभिनव काढलीही. म्हणून आपुल्या पदे आणि वर्णे तेवी जीवे प्राणे अर्थाची या. पार्था गीता रूपी पद्मजाही नेणे दुजे काही होणे मज विण.
ठाकले समोर क्षराक्षर दोन्ही तयांचे वाळोनी पुरुषत्व आपुले सर्वस्व मग तिने माते पुरुषोत्तमाते समर्पिले म्हणून प्रस्तुत तुवा बंडू ऐकलीसा आता गीताजी ही जी मज आत्म्या ठाई राहोनी अनन्य पतिव्रता धन्य जगी झाली अर्जुना केवळ शब्द पांडित्याचे नव्हेची हे साचे गीताशास्त्र हे काही शब्दांनी नुसतं गीतेचा अभ्यास केला गीतेची प्रवचन केली हे शब्द पांडित्य नाही पाहिजे अखेरच्या ह्याच्यापर्यंत ब्रह्मज्ञानापर्यंत प्रवास हा फार फार मोठा ग्रंथ आहे आणि फार मोठा अभ्यास आहे हा ह्याच्यात अगदी पहिल्या जन्मापासून धरलं तर अगदी मुक्तीपर्यंतचा पाथ दाखवलेला आहे जाण हे संसार जिंकिते हत्यार काय सांगू फार तुझं आता तेच आता मी बोलले की आपल्याला संसार सागर तारून न्या असं आपण गुरूंना म्हणतो मला या संसार सागरातनं तुम्ही नौका बनवून ती नौका तुम्ही वल्हवून मला पार करवा या महासागरातनं महाचिखलातनं मला पार करा प्रपंच महासागरातनं मला पार करा आणि ती पार करणारं ज्ञान कोणतं आहे तर भगवत गीता गीतेमध्ये ते ज्ञान दिलेलं आहे जे पार करायला आपल्याला सर्व शक्तींना मदत करतं अक्षरे ही साक्षात आत्म्याचे दर्शन घडविते पूर्ण मंत्र होती एक एक अक्षर हा मंत्र रूपानी आहे त्याच्यात सामर्थ्य आहे त्याच्यात शक्ती आहे प्रत्यक्ष परमात्म्याची परमात्मा श्रीकृष्णाच्या तोंडातनं आलेलं असल्यामुळे प्रचंड सामर्थ्य आहे या भगवद्गीतेतल्या एक एक अक्षरामध्ये तुझं गीताशास्त्र सांगितले जे हे गुप्त धन माझे काढिले तू माझ्या आतून तू सिक्रेट ओपन करवलंयस तुझ्या रूपानं तू प्रत्यक्ष कारण बनलेलं आहेस हे सगळं माझ्यातलं लोणी सारखं ज्ञान बाहेर काढून जगाला वाटण्यासाठी गौतमाने जैशी शिवजटेतून आणली पावन गंगा खाली तैसा मज आत्मशंभूची या माथा होता ठेवा पार्था गीतेचा जो माझ्या आत्मरूप शंभूची या माथा शंकराच्या मस्तकावर जो गीतेचा महासागर गंगा होती ती तू बाहेर काढवली आहेस लोकांपर्यंत नेली आहेस काढाया जो आज झालासी गौतम तुची सर्वोत्तम श्रद्धावंता साच सुनिर्मळ आरसा घेऊ होऊन तुवा मज पूर्ण आकळीले नातरी सचंद्र तारकांचा प्रांत आणि आपणात सिंधू जैसा तैसे ठेविलेसी गीते समवेत माते हृदयात आपुलिया अखंड ज्ञाना सकट तू मला आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहेस कारण परमात्म्याच्या हृदयात गीता आणि त्याच्या सकट त्या गीते सकट त्यांनी आपल्या हृदयात परमात्मा श्रीकृष्णाला ठेवला आहे आणि जर आपण अर्जुन समजून स्वतःला डोळे बंद करून ह्या पद्धतीनं जर गीता आत्मसात केली तर काय विषाद आपली नैया पार नाही होणार प्रचंड सामर्थ्य आहे साच सुनिर्मळ आरसा होऊन तुवा मज पूर्ण आकळीले ना तरी सचंद्र तारकांचा प्रांत आणि आपण आता सिंधू जैसा तैसे ठेविलेसी गीता समवेत माते हृदयात आपुलिया काया वाचादिक त्रिविधते मळ सांडोनी निर्मळ झालासी तू म्हणून या माझे गीते सवे जाण विश्रांतीचे स्थान होसी आता काय सांगू पार्था माझी ज्ञानलता ऐसी जी ही गीता आकळी जो म्हणून या माझे गीते सवे जाण काय सांगू पार्था माझी ज्ञानलता ऐसी जी ही गीता आकळी जो होय तो विमुक्त सर्व मोहातून सर्वथा पावोन मद्रुपाते आत्ताच सांगितलं मी जर आपण ह्याच इतक्या डिव्होशननी इतक्या एकरूपतेनं अर्जुन बनून कानामध्ये प्राण आणून त्यांनी जशी ती रिसीव्ह केली तशी जर आपण रिसीव्ह केली त्याचं मनन चिंतन केलं एक एक क्षणाला आणि देहाला कार्यावर लावलं आत्म्याला विचारांच्या ठिकाणी स्थिर केलं आणि अभ्यास केला एक एक शब्दाचा एक एक अक्षराचा एक एक सांगितलेल्या उदाहरणांचा कॉन्सेप्टचा
तर हीच एक अभ्यास केलेली गीताच आपली नैया पार करेल. विमुक्त होऊनी सर्व मोहातून आणि माझ्या रूपाला एकरूप करून घ्याल, मद्रूप होऊन जाल. माझ्याशी एकरूप होऊन जाल तुम्ही. सर्व मोह निघून जातील, मुक्त व्हाल. कारण बांधले पण आपल्याला भीतीपोटी आहे ना. हे माझ्या हातात न जाईल, ते माझ्या हातात न जाईल, पैसा जाईल, माझी माणसं जातील, माझा स्टेटस जाईल, किंवा माझं पोझिशन जाईल, किंवा माझं वर्चस्व जाईल, माझी इज्जत जाईल. जाण्याची भीती आहे माणसाला. जेव्हा जे हातातच सगळं इल्युजन आहे कळल्यानंतर, रियालिटी फेस केल्यानंतर मोह आणि भीती उरत नाही, विकार उरत नाहीत, आणि मुक्त अवस्था येते आणि एकरूपता प्राप्त होते. नदी अमृताची सेवता साचार, रोग परिहार होनिया. त्याही वरी योग्य ऐसी अमरता, होय पंडुसुता प्राप्त जैसी. तैसा गीता ज्ञाने मोहलया जाय, नवल ते काय असे येते. परी सुखे जावे स्वरूपी मिळवण, येणे आत्मज्ञान होनिया. जया आत्मज्ञानी कर्माचे सार्थक, होनिया देख मावळे ते. हरपली वस्तू दाखवोनी चांग, लय पावे मग माग जैसा. तैसा कर्मरूपी भव्य प्रासादास, ज्ञान हा कळस जाण पार्था. म्हणून या पाही ज्ञानी याच्या ठाई, संभवे ना काही कर्मलेश. कर्म हे खालचं घर आणि कळस जो असतो मंदिराचा, ते ज्ञान आहे. एकदम उच्च टोकाला आहे ते, वरच्या. आणि म्हणून या पाही ज्ञानी याच्या ठाई, संभवे ना काही कर्मलेश. कर्माचं बंधन उरत नाही जिथे ज्ञान असतं. ऐसे अर्जुनासी बोलिला तो देखा, अनाथांचा सखा कृष्णनाथ. कृष्णनाथाचे ते दिव्य बोधामृत, भरोनी वाहात पार्था ठाई. व्यासांची एक कृपे तेची ज्ञानामृत, मग झाले प्राप्त संजयासी. तेणे संजय ते ज्ञानामृत भले, प्यावयासी दिले राया लागी. म्हणून आता या रायाचे जीवित, सुखावह होत अंतकाली. एरवी तो जरी श्रवणावसरी, वाटे अधिकारी नवे ऐसा. परीही तयास अंतकाली भला, प्रकाश लाभला श्री गीतेचा. द्राक्षलतामुळी दुग्ध जे ओतिले, ते तो वाया गेले जरी वाटे. परी तेणे पीक दुणावता चांग, ऐस दिसे उपयोग तयाचाही. तैसी श्रीहरीच्या मुखींची अक्षरे, संजय आदरे सांगितली. म्हणून या अंध धृतराष्ट्र तोही, तेणे सुखी होई अंतकाळी. तीच गीता वेड्या वाकुड्या शब्दात, मराठी भाषेत गुंफोनिया. यथामती यथामती जे येथे, जाणे नेणे तैसी, तुम्हा सज्जनांसी निरोपिली. अरसिकां लागी शेवंतीचे अंग, दिसेना ते चांग विशेषत्वे. परी सुगंधित सेविता ते फुल, जैसी पडे भूल भ्रमरांसी. तैसे गीतेची या प्रतिपादनात, योग्य ते सिद्धांत तेची घ्यावे. न्यून ते मज टाकावे देऊन, स्वभावे अज्ञान बालकासी. असो मतिमंद नेण ते बालक, करीती कौतुक माय बाप. तयासी देखोन जाती आनंदून, डोलविती मान प्रेम भरे. तैसे तुम्ही संत माय बाप माझे, भेटला सहजे प्रणोनिया. करी येथे गीता ग्रंथ निरूपण, लढीवाळपणे तेची जाणा. आता विश्वात्मक जो का स्वामी माझा, श्री निवृत्ती राजा गुरुदेव. तो हे वाक्पूजन घेओ आवडीने, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी पंचदशोध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. इथे हा आपला 15वा अध्याय पुरुषोत्तम योग पूर्ण झालेला आहे.